जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा कापसे जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेय टिक्कर मराठी म्हणजेच महाराष्ट्रातील पोलीस भरतीसाठी सगळ्यात नंबर 1 असणारं आपल्या चॅनलवर। ठीक आहे, आजचा व्हिडिओ खास आहे कारण आज आपण काही महत्त्वाची माहिती सांगणार आहोत। तर पोलीस भरतीची परीक्षा येतच आहे, त्यामुळे बरेचसे विद्यार्थी आपले डॉक्युमेंट काढण्यासाठी पळापळ करत आहेत। तर थोडीशी मदत किंवा अजून ज्यांनी अजूनही डॉक्युमेंट जमवाजमाव करायला किंवा काढायला सुरुवात केलेली नसेल तर त्यांच्यासाठी अजून एक देवाने काय म्हणू शकतो की एक हिंट दिली आहे की बाबा उठ आणि डॉक्युमेंट रेडी करायला जा। ठीक आहे, तर आज आपण पाहणार आहोत की येत्या पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस साठी अप्लाय करत आहेत तर ईडब्ल्यूएस साठी आपल्याला कोणती कागदपत्र आवश्यक आहे हे मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे। अगदी छोटासा व्हिडिओ असेल पण अगदी महत्त्वाचा असा हा आपला व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओला कमेंट लाईक नक्की करायचं आहे आणि यासारखाच अजून कोणता व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा मला त्यामध्ये सांगायचं आहे। चला तर मग पाहूयात ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस साठी लागणारी कागदपत्र आहेत ती कागदपत्र पाहूयात। सगळ्यात आधी आधार कार्ड पाहिजे वडिलांचं आणि विद्यार्थी म्हणजे जे कोणी विद्यार्थी आहेत त्यांचं। त्यानंतर मतदान कार्ड पाहिजे वडिलांचं, याच्यानंतर वय, अधिवास प्रमाणपत्र, रेशन कार्ड, 1 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला किंवा प्रमाणपत्र, वडिलांचं आणि तुमचे प्रत्येकी 2-2 फोटो हवे आहेत, टॅक्स पावती हवी आहे, शाळा सोडलेला दाखला विद्यार्थ्यांचा पण आणि वडिलांचा पण किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट सुद्धा चालेल। आता हे जे असतात हे एक तर असतो वयाचा पुरावा, एक असतो आपण जिथे राहतो त्याचा पुरावा। तर त्यासाठी मोस्टली बऱ्याच ठिकाणी आधार कार्ड घेतात, पण आता मला जेवढी माहिती आहे त्या माहितीनुसार हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस चं कागदपत्र काढायचं आहे अशांनी हे सगळे डॉक्युमेंट जमा करा आणि लवकरात लवकर आपल्या ईडब्ल्यूएस चा डॉक्युमेंट काढून घ्या कारण तुमच्या हातात जास्त वेळ नाही। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि नक्की तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा। जय हिंद, बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे।